नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC प्रिलिम्स आज झालेली आहे आणि आता आपल्याला पुढच्या क्षणापासूनच मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करायची आहे। तत्पूर्वी आजच्या प्रिलिम्समध्ये काय झालं, कशा प्रकारचे प्रश्न आले होते, त्याची उत्तरं नेमकी काय आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं कोणते सोर्सेस आयोगाने वापरले आहेत ह्याच्याविषयी आपण काही एक चर्चा करणार आहोत। सर्वप्रथम या व्हिडिओमध्ये मी जे पॉलिटीचे 15 प्रश्न आलेले आहेत त्याची चर्चा करणार आहे। माझ्याकडे बी संचाचा पेपर आहे, त्याची सॉफ्ट कॉपी आहे, त्याच्यामध्ये 71 ते 85 या नंबरमध्ये पॉलिटीचे 15 प्रश्न आलेले आहेत। या पॉलिटीच्या 15 प्रश्नांपैकी सगळ्यात पहिला मुद्दा, किती करेक्ट येणं शिक्षक म्हणून मला अपेक्षित आहे, तर किमान 15 पैकी 14 जे आहेत। एका प्रश्नामध्ये कदाचित एखाद्याचं कन्फ्युजन होऊ शकतं, पण 15 पैकी 14 प्रश्नांची उत्तरं करेक्टच यायला पाहिजेत। 28 मार्क या 30 पैकी तुम्हाला पडायलाच पाहिजेत। खरं तर 15 पैकी 15च यायला पाहिजे, पण जो मॉडर्न कॉन्स्टिट्यूशनलिझमचा जो प्रश्न आहे, आधुनिक संविधानवाद, त्याच्यावर जर कदाचित एखाद्याचं कन्फ्युजन झालं तर तिथं एक आपण त्याला एक देऊ शकतो की बाबा चला ठीक आहे, कन्फ्युजन होऊ शकतं, पण राहिलेल्या 14 प्रश्नांमध्ये अजिबात कन्फ्युजन होता कामा नये। बेसिक प्रश्न आहेत, फॅक्च्युअल प्रश्न आहेत। मी आजच्याच दिवसाची वाट बघत होतो की कदाचित MPSC जे आहे ती प्रिलिम्ससुद्धा UPSCच्या धर्तीवर घेते आहे का, पण तसं झालेलं ॲटलिस्ट आत्ता तरी पॉलिटीच्या या बाबतीत तरी घडताना दिसत येत नाही। म्हणजे प्रायमा फॅसी तरी पॉलिटीमध्ये आपल्याला असं काही वाटत नाही की ते खूप कॉन्सेप्च्युअल गेलेत। UPSCच्या धर्तीवर त्यांनी तुमचं काहीतरी ॲनालिटिकल स्किल जे आहे ते प्रिलिम्समध्ये चेक केलेलं दिसत नाही आहे। त्यांनी जुनाच पॅटर्न त्यांचा फॉलो केला आहे। डेक्कन IASच्या आणि आत्ताच्या सुभाष अकॅडमीच्या ॲपवर जेवढ्या टेस्ट मी आजपर्यंत पॉलिटीच्या घेतलेल्या आहेत, एखादा जर फॅक्ट सोडली अँग्लो इंडियनची, तर जवळपास या 13-14 सगळ्या प्रश्नांची उत्तरं माझ्या डिस्कशनमध्ये मिळू शकतात। अर्थात प्रश्नांची संख्या क्लेम करणं आपण हल्ली बंद केलेलं आहे की आमच्या टेस्टमधले किती आले, काय आले, याच्यात आपल्याला जायचं नाही। मुळात काय आहे की त्यांनी पुस्तक किंवा सोर्स जर आपल्याला बोलायचं म्हटलं तर त्यांनी M लक्ष्मीकांत यांचं हे पुस्तक जे आहे ते बायबल म्हणून मानलेलं आहे आणि मी गेल्या 8 वर्षांपासून हे सांगतो आहे की कुठलीही इतर पुस्तकं वापरण्यापेक्षा M लक्ष्मीकांत यांचं हे पॉलिटीचं पुस्तक वापरलं पाहिजे। जवळपास 99% उत्तरं जी आहेत आजच्या प्रिलिम्समधली ती सगळी याच्यात आहेत। इथे मी त्याचे स्टिकरसुद्धा लावलेले आहेत, जर आपल्याला वेळ मिळाला तर आपण त्याच्यावरही बोलूया। सो पहिला मुद्दा आजच्या डिस्कशनमध्ये मला जो क्लिअर करायचा आहे की पॉलिटीला जर डील करायचं असेल तर आयोग हे सांगतं की तुम्ही M लक्ष्मीकांत वापरा आणि याच्यातल्या कुठल्याही तथ्याला तुम्ही सोडू नका। सो नंबर 1 सोर्सेस जे आहे ते आपले कन्फर्म झाले। दुसरा महत्त्वाचा मुद्दा जे मी गेल्या 3-4 वर्षांपासून, अगदी 5-1 वर्षांपासून आपण म्हणू शकतो, ओरडून सांगतो आहे की मेकिंग ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन आणि फीचर्स ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे संविधानाच्या निर्मितीवर गेल्या 5-6 वर्षांपासून आयोग खूप क्वांटिटीने प्रश्न विचारतो आहे। संविधानाच्या फीचर्सवर खूप क्वांटिटीने प्रश्न विचारतो आहे। आत्ता आपल्या ग्रुप बी ची जी टेस्ट सिरीज आपले 7 पेपर झालेत, त्याचे जर पेपर, त्याचे सगळे डिस्कशन व्हिडिओ या चॅनलवर पब्लिक आहेत, तिथे जर तुम्ही माझे सगळे डिस्कशन व्हिडिओज बघितले तर आजच्या त्या मेकिंगचे सगळे उत्तरं मिळतात। 24 जानेवारी 1950चा तो प्रश्न जशाला तसा त्यांनी टाकलेला आहे। तोच प्रश्न आहे आपल्या टेस्ट सिरीजमध्ये की 24 जानेवारीला काय संविधान सभेने स्वीकृत केलंय आणि काय नाही। म्हणजे आपल्या टेलिग्राम चॅनलवर ते पेपरसुद्धा पब्लिक आहेत, ते आता मी इथे दाखवत बसणार नाही। आपला हेतू आमचे प्रश्न क्लेम करण्याचा नसून सोर्सेस जे आहेत ते कन्फर्म करण्याचा आहे। सो M लक्ष्मीकांत हाच सोर्स आयोग वापरतो आहे नवीन पॅटर्नमध्ये सुद्धा। त्याचा प्रश्नांचा जो दर्जा आहे, जी लेवल आहे ती फॅक्च्युअलच आहे, कॉन्सेप्च्युअल तो गेलेला नाही आणि त्याच्यामुळं कट ऑफवर सुद्धा खूप मोठा प्रभाव जो आहे या गोष्टींचा पडणार आहे। जे विद्यार्थी कंबाईनची तयारी करतायत, ग्रुप बीची तयारी करतायत, ग्रुप सीची तयारी करतायत आणि ओल्ड पॅटर्न जो आहे MPSCचा त्याची तयारी करत होते, त्या सगळ्यांना हे पॉलिटीचे 100 आउट ऑफ 100 ज्याला आपण म्हणतो 100% मार्क्स जे आहेत ते पडलेले असतील आणि ह्याच्यामुळं कट ऑफवरती परिणाम होईल। ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये जे लोक मास्टर्स आहेत, ज्यांचे फॅक्च्युअल कमांड खूप आहे, ते आजचा कट ऑफ जो आहे तो पॉलिटीच्या बेसिसवर वाढवू शकतात। लक्षात येते? आणखी इतरही आहे, सायन्समध्ये काही लेंदी आलंय, काही फॅक्च्युअल आलंय, त्याच्यावर आपण बोलूया। मी फक्त पॉलिटीच्या बाजूने बोलतोय।
थोडक्यात या पॉलिटीचे 28 किंवा 30 मार्क पडले तरच आपल्याला तो फायदा होणार आहे. इथे जर तुमचं चुकलेलं असेल तर मग त्या स्पर्धेमध्ये आपल्याला थोडंसं टिकून राहणं अवघड आहे. सो 1 बाय 1 आपण डिस्कस करूया आणि थोडासा याचा गोषवारा जर पाहिला 15 प्रश्नांचा, तर मेकिंग ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन जर म्हटलं तर 4 प्रश्न आहेत. 4ही प्रश्न आत्ता जे आपल्या टेस्ट सिरीज आहेत त्याच्यात आहेत. ग्रुप सीचा जो मेन्सचा पेपर मी डिस्कस केला होता आयोगाचा, त्याच्यावरतीही मी म्हटलं होतं की साधारणतः 1-1.5 वर्षाच्या सायकलमध्ये त्याच प्रकारचे प्रश्न पॉलिटी, हिस्ट्री या सगळ्या विषयांमध्ये फिरताना दिसतात. सेम प्रश्न ग्रुप सीच्या मुख्यमधलाच त्यांनी तसाच तो तिकडे त्यांनी सिम्बॉल म्हणून काय वापरलं किंवा सील म्हणून काय वापरलं, कुठल्या दिवशी काय झालं हे विचारलेलं होतं. आत्ताचे सुद्धा आपले जे पेपर्स ओपन आहेत, ज्या मॉक टेस्ट आपण घेतल्या होत्या तिथे सुद्धा मी ते बोललेलो आहे की तुम्ही या मेकिंगवरती लक्ष द्या. सो 4 प्रश्न तिकडे आलेले आहेत. तारखा विचारल्यात. समित्यांवर 2 प्रश्न गेलेले आहेत. समित्या तर किती वेळा डिस्कस केल्यात. कॅबिनेट मिशन आणि त्याच्यावर 1 प्रश्न. सो 4 प्रश्न त्याच्यावर आहेत. स्टॅट्युटरी कमिशन ज्याला आपण म्हणतो की महिला आयोग असेल किंवा इतर सगळे काही आहे, चिल्ड्रनविषयीचं जे कमिशन आहे त्याच्यावर प्रश्न गेला आहे जोडून. पोक्सोवर तो 1 प्रश्न गेला आहे. लोक अदालत ज्युडिशरीवर 1 गेला आहे. लोकल बॉडीज म्युन्सिपाल्टीजवर त्यांनी 1 विचारला आहे. उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती दोघांवर 1-1 प्रश्न विचारला आहे. आणि ज्याला आपण स्पेशल प्रोव्हिजन्स म्हणतो अँग्लो इंडियन समुदायाविषयी, तो थोडासा हटके ज्याला आपण म्हणतो की एरवी ज्या फॅक्ट्स विचारल्या जात नाही, रँडम त्यांनी तो लक्ष्मीकांत उघडलं आणि त्याच्यातनं विचारला आहे. आणि स्पेशल स्टेटस जो राज्यांना दिलेला आहे 371 मधले जे प्रोव्हिजन्स आहेत त्याच्यावरही आपण अनेकदा प्रश्न घेतो. तर कुठल्या राज्यांना विशेष दर्जा नाही आहे असा त्यांनी विचारलेला होता. आणि भाग 1 म्हणजे अनेकदा माझ्या युनियन अँड इट्स टेरिटरी जे लेक्चर इथे या चॅनलवर पहिलंच दिसतं बघा, तर तिथं पहिलाच प्रश्न मी डिस्कस केला की भाग 1 आर्टिकल 1 ते 4 संघ आणि त्याचा प्रदेश, आणि मग त्यात 1, 2, 3, 4ची डिटेल चर्चा आपण अनेकदा यावेळी केलेली आहे. आणि एक कॉन्सेप्च्युअल होता फक्त की तुमचा कॉन्स्टिट्युशनलिझम, मॉडर्न कॉन्स्टिट्युशनलिझमची सुरुवात कुठल्या राष्ट्राच्या घटनेपासून झाली. सो 1 बाय 1 आपण प्रश्न बघूया. पुन्हा एकदा रिपीट करतो. एम लक्ष्मीकांत हा सोर्स होता. प्रश्नांचा दर्जा फॅक्च्युअल होता आणि याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नवरती कमांड असणाऱ्या लोकांना 99% मार्क्स जे आहे ते मिळतील. ज्यांना फ्रेशर्सला मिळाले नाहीत त्यांनी विचार करायला पाहिजे की आपली रिव्हिजन कुठे कमी पडली. सो माझ्या हिशोबाने 14 प्रश्न 100% करेक्टच पाहिजेत. 14 दूने 28 मार्क इथं घ्यायलाच पाहिजे. एका ठिकाणी मी थोडंसं हे देऊ शकतो सूट, कारण तिथे कॉन्सेप्च्युअल प्रश्न होता, तिथे काही 19-20 होऊ शकतं. सो 1 बाय 1 आपण प्रश्न बघूया. काय काय आहेत बघा. प्रश्न क्रमांक 71 बी संच आहे. माझ्याकडे बी संच आहे, माझ्या हातातही पेपर आहे. बोर्ड मी फारसा वापरत नाही, माझी जी पद्धत नाही, पण आता अनेकांचं असतं की आम्हाला बोर्डवरती प्रश्न दाखवा, म्हणून तिथेही प्रश्न आहेत आणि माझ्या हातातही सेम पेपर तो आहे. काय म्हटलंय? लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी भारतात प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस पोक्सो ॲक्ट कोणत्या वर्षी जो लागू करण्यात आला? लक्ष्मीकांत जर बघितलं तिथं त्यांनी डायरेक्ट दिले पोक्सो ॲक्ट 2012 पोक्सो ॲक्ट 2012 जे म्हटलेलं आहे त्याचं नावच त्यांनी ते दिलेलं आहे. लक्ष्मीकांतमध्ये प्लेन त्याच्या नावात इथं दिलेलं आहे. 14 नोव्हेंबर 2012 14 नोव्हेंबर 2012 जो आहे त्या दिवशी तो लागू करण्यात आला, ज्याला आपण बालदिन म्हणतो. 14 नोव्हेंबर आजपासून जवळपास मला वाटतं 5-1 दिवसांनी आहे, त्या दिवशी हा कायदा लागू करण्यात आला. आणि 19 जून 2012 रोजी जो आहे तो एनॅक्ट करण्यात आलेला होता. 19 जून 2012 तो कायदा पारित झाला आणि तो लागू झाला 14 नोव्हेंबर 2012ला. मग त्याचं जर तुम्ही लक्ष्मीकांतमध्ये नाव जरी बघितलं त्या चॅप्टरमध्ये, त्या कमिशनच्या याच्यामध्ये, तर पोक्सो ॲक्ट 2012 असंच ते दिलेलं आहे. लक्ष्मीकांत एकाच चॅप्टरमध्ये 2 प्रश्न जे आहेत त्यांनी ते विचारलेले आहेत. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 72 राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना भारतात केव्हा झाली? मेन्स जो आपण बघितला पूर्वीचा GS2 तिथे हा प्रश्न वारंवार विचारलेला आहे. महिला आयोगाच्या बाबतीत म्हणजे जे स्टॅट्युटरी कमिशन्स आहेत, वैधानिक आयोग आहेत, त्याच्याविषयी ते सतत त्यांच्या स्थापना साल एवढंच विचारत आहेत. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा ह्या पेपरची खासियत ही आहे पॉलिटीची की त्यांनी लक्ष्मीकांत सुद्धा उचकताना असं फार आत जाऊन उचकलेलं नाही. म्हणजे जो कोणी पेपर प्रश्न डिझाईन करतोय त्याने ते उतार्याच्या पहिल्या 2-3 ओळींमध्येच तो प्रश्न जो आहे तो घेतलेला आहे. आपण बघूया काही उदाहरणं जे आहेत सर ते सगळ्यात शेवटी आपण बघू. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना भारतात केव्हा झाली? 1992 1992.
ठीक आहे. सो त्याची काही की त्याच्याप्रमाणे बनेल ती करा. हा संच बी आहे, हा संच बी आहे, हा हे लक्षात ठेवा. 71चं 2, 72चं 3, 1992 द नॅशनल कमिशन फॉर वुमेन ऍक्ट 1990 कायदा जो आहे तो नॅशनल कमिशन फॉर वुमेन ऍक्ट 1990 हा कायदा आहे. आणि त्याच्यानुसार त्या आयोगाची स्थापना जी आहे ती 1992 म्हणजे 31 जानेवारी 1992ला हा कायदा जो आहे तो लागू झाला आणि त्या दिवशी त्यांनी एस्टॅब्लिश केलेलं आहे. आणि त्याची नॉडल एजन्सी जी आहे ती महिला आणि बालविकास मंत्रालय जे आहे. बाकीच्या डिस्कशनमध्ये आज मी जाणार नाही, माहिती खूप सांगायला मी आलेलो नाही. सोर्सेस आणि त्यांनी काय विचारलंय एवढंच आपल्याला बघायचं आहे. सो आन्सर जे काही आहे ते बघा. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 73. खालीलपैकी कोणती कार्ये जी आहेत ही 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेने केली आहेत. आत्ता सुद्धा आपल्या सुभाष अकॅडमीच्या म्हणजे जे पूर्वीचे डेक्कन आयस आहे, तुम्ही टेलिग्राम चॅनलवर गेलात तर ते पेपर्स तिथे दिसतील, कंबाईनचे दिसतील, जुने राज्यसेवेचे दिसतील. ॲपवरती माझा कॉन्स्टिट्यूशन थ्रू क्वेश्चन्स नावाचा कोर्स दिसेल, ज्याच्यामध्ये जुने सगळे टेस्ट सिरीजचे प्रश्न डिस्कस केलेले आहेत. अनेकदा हा प्रश्न तिथे घेतलेला आहे की कोणती कार्ये जी आहेत ती 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेनं केलेली आहेत. काय काय आहे मग? राष्ट्रगीत, राष्ट्रगान आणि राजेंद्र प्रसाद यांची भारताचे प्रथम राष्ट्रपती म्हणून निवड. 24 जानेवारी 1950ला 3 गोष्टी ज्या आहेत त्या केलेल्या आहेत. काय काय आहे तुमचं? राष्ट्रगीत, राष्ट्रगान आणि राजेंद्र प्रसाद यांची प्रथम राष्ट्रपती म्हणून निवड. ब, क आणि ड उत्तर जे आहे. आणि झेंडा जो आहे तो 22 जुलै 1947. 22 जुलै 1947 तुमचा जो फ्लॅग आहे नॅशनल फ्लॅग तो त्या दिवशी अडॉप्ट करण्यात आलेला आहे. लक्षात येतंय? आता हा प्रश्न जो आहे त्याचा सोर्स काय? मेकिंगचा जो एम लक्ष्मीकांत यांचा चॅप्टर आहे, मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. त्या सुरुवातीचे जे 2-3 प्रकरण महत्त्वाचे आहेत असं मी सतत सांगतो, त्याच्यातला हा प्रश्न लक्षात येतो. सो ब, क आणि ड प्लेन फॅक्च्युअल प्रश्न होता. लक्ष्मीकांत सोर्स मेकिंगचा जो भाग. 4 प्रश्न मेकिंग ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधानाची निर्मिती या चॅप्टरमधनं आलेले 4 प्रश्न, त्यातला हा पहिला. नेक्स्ट, स्वातंत्र्यानंतरचा पहिला लोक अदालत कॅम्प 1982 साली कोणत्या राज्यात भरवण्यात आलेला होता? गुजरात. कुठे? गुजरात. पुन्हा आपल्याला महत्त्वाचं उत्तरापेक्षा काय आहे? सोर्स एम लक्ष्मीकांत यांच्याच आपण ते बघूच्या. थोडेसे सोर्सेस वेळ गेला तरी चालेल. 1982 लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटीज ॲक्ट किती आहे? प्रश्न क्रमांक 74. हे बघा, लोक अदालत्स अँड अदर कोर्ट्स आणि त्याच्यामध्येच म्हटलं द फर्स्ट लोक अदालत कॅम्प इन द पोस्ट इंडिपेंडन्स एरा वॉज ऑर्गनाइज्ड इन गुजरात इन 1982. मी जे म्हणतोय की त्यांनी आताही ते गेलेले नाहीत, म्हणजे मुद्दाम इथं जर दिसत असेल पुढे येऊन दाखवतो कॅमेऱ्यामध्ये बघा की ह्या 2 ओळीमध्येच ते गेलेत आणि सगळीकडे त्यांनी असंच केलंय. पुढे पण आपण जाऊया की प्रश्न क्रमांक 74 की गुजरात 1982. बाकी फार आज सुद्धा ते गेलेले नाहीत. इतकं प्लेन आणि फॅक्च्युअल आयोग यावेळेला गेलेला आहे. आपल्याला माहिती आहे की ॲमिकेबल सोल्युशन जे आहे, शांततापूर्व मार्गाने पेंडिंग केसेस असतील किंवा तुमचं जे खटले कोर्टातच गेलेले नाही ते सोडवण्यासाठीची जी एक यंत्रणा आहे ती म्हणजे तुमची लोक अदालत जी आहे ती. लोक अदालत अँड अदर कोर्ट्स जे प्रकरण आहे एम लक्ष्मीकांत यांच्या पुस्तकातलं. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 75. बी पट्टाभी सीतारामय्या हे खालील समितीचे अध्यक्ष होते. पुन्हा मायनर कमिटीज आहेत. आपण मेजर कमिटीज आणि मायनर कमिटीज PYQ जे डिस्कस केले आहेत यूट्यूबवरती पब्लिक सेक्शनमध्ये, त्याच्यामध्ये अनेकदा सगळ्या कमिट्या मी डिस्कस केल्यात. पुन्हा मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन प्रकरण जे येतं, मेकिंग लक्ष्मीकांत यांच्याच पुस्तकामध्ये आहे. मेकिंग जे आहे त्याच्यामधलेच ते दिले की बी पट्टाभी सीतारामय्या. हाऊस कमिटी, तुमची हाऊस कमिटी जी आहे आणि कमिटी ऑन चीफ कमिशनर्स प्रोव्हिन्सेस, कमिटी ऑन चीफ कमिशनर्स प्रोव्हिन्सेस, दोन्ही कमिट्या ज्या आहेत या मायनर कमिटीज आहेत. म्हणजे मेजर ज्या आहेत ना, जवाहरलाल नेहरू अध्यक्ष आहेत, सरदार पटेल अध्यक्ष आहेत, राजेंद्र प्रसाद अध्यक्ष आहेत, त्या नसून मायनर ज्या काही कामं करणाऱ्या समित्या आहेत संविधान सभेच्या, त्यापैकी या 2 समित्यांचे अध्यक्ष जे आहेत हे पट्टाभी सीतारामय्या होते. सो A and B आन्सर जे आहे
टिंब कोणत्या समितीचे ते अध्यक्ष आहेत, ओनली ए अँड बी. लक्षात येते. आणि ही जी ॲडहॉक कमिटी ऑन सिटिझनशिप आहे आणि ॲडहॉक कमिटी ऑन सुप्रीम कोर्ट आहे, या दोघांचे अध्यक्ष कोण आहेत, एस वरदचारी, जे तुमच्या संविधान सभेचे सदस्य नव्हते, संविधान सभेचे सदस्य नव्हते, पण तरीही ते या दोन ॲडहॉक ज्याला आपण म्हणतो की तात्पुरत्या ज्या समित्या आहेत किंवा तदर्थ ज्या समित्या आहेत त्याचे ते अध्यक्ष होते. सो आन्सर इज फक्त अ आणि ब. हा सुद्धा मेकिंगवरचाच प्रश्न. समित्या आणि त्यांचे अध्यक्ष पाठ करायला पाहिजे हे मी अनेकदा सांगत असतो. आता मी इथे प्रूफ देत बसणार नाही की हे आमच्या टेस्ट सिरीजचे प्रश्न आणि मग हा आयोगाचा प्रश्न, ती पद्धत आम्ही आता बंद केलेली आहे. पण जे आमचे कन्सिस्टंट विद्यार्थी आहेत, जे आमचे लेक्चर्स बघत असतात, त्यांना ते माहिती आहे. यूट्यूबवर ते आहे, ॲपवर ते आहे. बूस्टर क्वेश्चन्स आपण हजारो घेतो. हिस्ट्रीमध्ये तर तेच ते विचारत आहेत. महाराष्ट्राचा इतिहास असू दे, समाजसुधारक असू दे, मॉडर्न इंडिया असू दे, हजारो प्रश्न, लिटरली हजारो प्रश्न मी डिझाईन करून त्याची उत्तरं डिस्कस केलेली आहेत. त्याच्यातूनच वारंवार इतिहासाचे प्रश्न, आजचे सुद्धा मिडिएवलचे ऑलमोस्ट अनेक प्रश्न मी डिस्कस केलेले आहेत. नेक्स्ट 36, भारतात कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स NCPCRची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? स्टॅट्युटरी बॉडी. प्रश्न क्रमांक 76 बघूया आपण. म्हणजे 71 आणि 76 नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स, तिथेच त्यांनी विचारलेला आहे. 71 पण इकडे होता. हा बघा, प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम द सेक्शुअल ऑफेन्सेस ॲक्ट पोक्सो 2012, हा पण इथूनच विचारला आहे. आणि आत्ता जो आहे नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन जे आहे इथं दिलं आहे, नेमली द कमिशन्स फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स ॲक्ट 2005 आणि इट वॉज सेटअप इन 2007. 2007 मध्ये त्याची स्थापना झालेली आहे. 2007 मध्ये त्याची स्थापना झालेली आहे. आणि त्याचा जो ॲक्ट आहे इथं स्पष्ट दिलं आहे की काय आहे, कमिशन्स फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स ॲक्ट 2005, इट वॉज सेटअप इन 2007. मी का हे इथून वाचून दाखवतोय, पुन्हा पहिल्या 2 ओळीतच आहे. म्हणजे तुमचं प्रश्न डिझाईन करणारी व्यक्ती काय करते आहे, उघडा, इथं 2 ओळीत. आत जाण्याचे पण कष्ट आयोग घेत नाहीये, हे पुस्तक घ्यायचं रँडम, काय विचारलेलं नाहीये. थोडंसं ज्याला आपण ऑब्स्क्युअर म्हणतो, याच्या अगोदर जे विचारलेलं नाहीये, थोडंसं तिकडे जाण्याचा प्रयत्न यावर्षी या प्रिलिम्समध्ये आयोगानं केलेला आहे. सो इथून पुढे आपल्याला हे पुस्तक पूर्णच पाठ करावं की काय, असा थोडासा प्रश्न येऊन तो ठेपलेला आहे. सो 2007 एकाच चॅप्टरमध्ये 2 उत्तरं, 71 आणि 76. 60 नंबर जे प्रकरण आहे नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स. 71वा प्रश्न पण इथे होता पोक्सोचा आणि 76. पोक्सो हे बघा इथे, पोक्सो ॲक्ट 2012. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 77. प्रश्न क्रमांक 77 बघूया. काय म्हटलंय, प्लेन आहे. खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती कायद्याने महानगर नियोजन समिती, मेट्रोपॉलिटन प्लॅनिंग कमिटी, 74वी घटना दुरुस्ती 74th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट 1992, 2 आहेत की त्याच्यामध्ये, डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी, तुमची जिल्हा नियोजन समिती आणि मेट्रोपॉलिटन प्लॅनिंग कमिटी. मेट्रोपॉलिटन एरिया म्हणजे 10 लाख किमान तुमची लोकसंख्या असेल तर त्याच्याकरता जी आहे तुमची मेट्रोपॉलिटन प्लॅनिंग कमिटी बसवता येते. आणि त्याचं जे कॉम्पोजिशन असतं ते ठरवण्याचा अधिकार तुमच्या राज्याच्या विधिमंडळाला असतो. 74वी घटना दुरुस्ती कायदा म्हणजे हे काय, केकवॉक आहे. असे प्रश्न जर तुमचे चुकलेले असतील, अशा प्रश्नांचा जर तुमचा अभ्यास झालेला नसेल, तर मग समजून जायचं की आपण काही तयारीच केलेली नाही, असं ते समजायला हरकत नाही. लक्षात येतंय. सो काय आता याच्यामध्ये कालच मी व्हिडिओ केला होता की टिप्स अँड ट्रिक्स. काय टिप्स अँड ट्रिक्स लावणार याच्यात, हे दिलेलं आहे ते दिलेलं नाही. पॉलिटीच्या 15 प्रश्नांमध्ये काय ट्रिक लावणार, माहिती आहे किंवा माहीत नाही. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 78 बघा. भारतीय घटना समिती अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विविध समिती व तिचे अध्यक्ष यांच्या अयोग्य जोड्या ओळखा. वरती पट्टाभी सीतारामय्या हाऊस कमिटी आणि चीफ कमिशनर्स जी काही कमिटी आहे ते विचारलं मायनर. खाली आता परत त्याच्यातलाच जो प्रश्न आहे तो 78 मेकिंगवरचा हा प्रश्न जो आहे, मेकिंग ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे. काय आहे मग, सुकाणू समिती, राजेंद्र प्रसाद, रूल्स ऑफ प्रोसिजर कमिटी, आपल्याला राजेंद्र प्रसादांची माहिती आहे की व्यवहार नियमन किंवा प्रक्रिया नियमन समिती, स्टीरिंग कमिटी म्हणजे सुकाणू समिती जी आहे ती राजेंद्र प्रसादांनी केली आहे.
आता इथे त्यांनी काय केलं बघा, सल्लागार समिती वल्लभभाई पटेल. वल्लभभाई पटेल हे जे अध्यक्ष आहेत ते प्रोव्हिन्शियल कॉन्स्टिट्यूशन कमिटी ही एक मेजर कमिटी आहे, प्रांतिक घटना समिती आहे. आणि दुसरी जी एक समिती आहे ती ॲडवायझरी कमिटी ऑन फंडामेंटल राईट्स, मायनॉरिटीज आणि ट्रायबल अँड एक्सक्लुडेड एरियाज. त्याचं पुढचं नाव जे आहे ना ते त्यांनी दिलेलंच नाही. आयोग जो आहे ना तो तुमचा असा करतो, म्हणजे खरकट काहीतरी ठेवून द्यायचं. ॲडवायझरी कमिटी ऑन, ज्याला आपण म्हणतो की फंडामेंटल राईट्स, मायनॉरिटीज अँड ट्रायबल अँड एक्सक्लुडेड एरियाज, ज्याच्या 5 उपसमित्या होत्या, ज्याच्या पुन्हा 5 उपसमित्या किंवा सब कमिटी ज्या आहेत त्या होत्या. आणि त्याचे अध्यक्ष जे आहेत हे तुमचे वल्लभभाई पटेल होते. सो अ आणि ब करेक्ट आहे. आणि आता इथं क आणि ड मध्ये त्यांनी काय केलंय, केंद्रीय अधिकार समिती, म्हणजे त्यांना जे आहे ते सेंट्रल राईट्स कमिटी असं त्यांनी केलंय. ते खरं तर युनियन पॉवर्स कमिटी असं त्यांना म्हणायचं असावं, संघ अधिकार समिती असं त्यांना म्हणायचं असावं. कारण जवाहरलाल नेहरू जे आहेत ते युनियन पॉवर्स कमिटीचे अध्यक्ष आहेत. युनियन कॉन्स्टिट्यूशन कमिटी, तुमच्या संघाची घटना समिती आणि स्टेट्स कमिटी जी आहे निगोशिएशन करण्यासंदर्भात, त्याचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते. आणि जे बी कृपलानी जे आहेत त्या जी फंडामेंटल राईट्स सब कमिटी आहेत त्याचे अध्यक्ष जे बी कृपलानी होते. ही उपसमिती याच ॲडवायझरी कमिटीचा 5 उपसमित्यांपैकीची एक ती आहे. सो हे असं उलटं फक्त त्यांनी ते केलं, त्यामुळे क पण चुकीचं आहे आणि ड पण चुकीचं आहे. सो हे केंद्रीय अधिकार समिती ओरिजिनल इंग्लिशमधून मराठी ट्रान्सलेट न करता चुकीचं मराठी ट्रान्सलेट झालेल्याचं चुकीचं इंग्लिश ट्रान्सलेशन आयोगाने केले. म्हणजे जवाहरलाल नेहरू अध्यक्ष असलेल्या समितीचं ओरिजिनल इंग्रजीमधलं नाव काय आहे, युनियन पॉवर्स कमिटी. त्याचं कोणीतरी चुकीचं ट्रान्सलेशन करून केंद्रीय काय अधिकार समिती केलं आणि त्या चुकीच्या ट्रान्सलेशनचं चुकीचं इंग्लिश ट्रान्सलेशन त्यांनी सेंट्रल राईट्स कमिटी असं केलं. तर अशी सेंट्रल राईट्स कमिटी वगैरे काही तिकडे नाही, युनियन पॉवर्स कमिटी. खरं तर याला असे हॅशविश द्यायला पाहिजे, कारण इकडे हे म्हणजे आयोगानं केलेला हा थोडंसं काय आपण म्हणूया दुर्लक्ष किंवा थोडंसं निष्काळजीपणा याच्यामध्ये दिसतो ट्रान्सलेशनमध्ये. हरकत नाही. सो क आणि ड चुकीचं आहे. आपल्याला अयोग्य जोड्या विचारल्यात. सो आन्सर पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. नेक्स्ट, हे सुद्धा मेकिंग मधला तो प्रश्न होता. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 79, व्हाईस प्रेसिडेंट प्लेन फॅक्च्युअल प्रश्न. उपराष्ट्रपती ज्या दिनांकास आपले पद ग्रहण करतील त्या दिनांकांपासून 5 वर्षांच्या अवधीपर्यंत काय म्हटलंय बघा, 5 वर्षाच्या अवधीपर्यंत ते पद धारण करतील. 63 आर्टिकल. अनेकदा मी घेतलेला हा प्रश्न उपराष्ट्रपती संदर्भात. उपराष्ट्रपती राष्ट्रपती संबोधून आपल्या पदाचा सहीनिशी लेखी राजीनामा देऊ शकेल. करेक्ट. आणि लोकसभेच्या त्यावेळच्या सर्व सदस्यांच्या बहुमताने पारित झालेल्या आणि राज्यसभेने संमत केलेल्या ठरावाद्वारे उपराष्ट्रपतीस पदावरून दूर करता येतील. हे चुकीचं आहे. आपण अनेकदा उपराष्ट्रपतींच्या रिमूव्हलची प्रोसेस वर्गात डिस्कस केलेली आहे. इफेक्टिव्ह मेजॉरिटी लागते. उपराष्ट्रपतींच्या बडतर्फीसाठी आपल्याला काय लागते, प्रभावी बहुमत लागतं. पण ते कुठं, राज्यसभेमध्ये. आणि ॲग्रीड बाय लोकसभा, त्याला ॲग्री करते लोकसभा, तर उपराष्ट्रपती बडतर्फ होतात. आणि लोकसभा ॲग्री करते सिंपल मेजॉरिटीने किंवा साध्या बहुमताने. तर राज्यसभेमध्ये इफेक्टिव्ह मेजॉरिटीमध्ये आपल्याला माहिती आहे की अब्सेंटी जे आहेत ते काउंट होत नाही. ते डिस्कस मी अनेकदा केलेलं आहे. इथं विधान चुकीचं आहे की लोकसभेच्या नाही तर राज्यसभेमध्ये प्रभावी बहुमत आणि ॲग्रीड बाय लोकसभा असं ते पाहिजे. सो क चुकीचं आहे. अ आणि ब बरोबर आहे, योग्य विचारलंय. सो काय म्हटलंय, फक्त अ आणि ब, पर्याय क्रमांक 4. 79चं 4 हे जे उत्तर आहे. आता पुन्हा गंमत बघा, 79 मी मगाशी जे म्हणतोय 79 बघा, हे पुस्तक आहे आणि इथे हे टर्म अँड व्हॅकन्सी दिलं बघा व्हाईस प्रेसिडेंट या पदाचं. आयोग किती प्रश्न काढताना पण आळशीपणा बघा. द व्हाईस प्रेसिडेंट होल्ड्स ऑफिस फॉर अ टर्म ऑफ 5 years फ्रॉम द डेट ऑन विच ही शी एंटर्स अपॉन हिज ऑफिस. पहिलं वाक्य, however he she can resign from his her office at any time by addressing the resignation letter to the president. सेकंड वाक्य, म्हणजे एका खालची 2 वाक्य. मगासपासून मी जे सांगतोय की त्यांनी धरलं की लगेच 2 असं. थोडी सुद्धा मेहनत एक्झामिनर कडून, पेपर सेटर कडून दिसत नाहीये. हा आयोगाचा पॅटर्न गेले 12 वर्ष मी बघतो आहे. ते तेच करतात, ते नाही स्वतःचा स्टँडर्ड सोडत आहेत. त्यामुळं मला आता येणारी जी मेन्स आहे ना त्याच्या बाबतीत आपण टेस्ट सिरीज सुरू करणार आहोत. त्याचं सगळं आता तुम्हाला नियोजन थोड्या वेळातच कळेल. 20 नोव्हेंबरपासून आपली टेस्ट सिरीज सुरू होते आहे आणि डेक्कन IAS ज्या दर्जाची टेस्ट सिरीज घेत होतं मुख्य परीक्षेच्या ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न करता
त्याच दर्जाची टेस्ट सिरीज आपण घेणार आहोत लेखी परीक्षेसाठी सुद्धा. जो पॅटर्न मला डिकोड झाला आयोगाचा ते काही UPSCला ते कल्चर इनकल्केट करणार नाही. त्यांचा एक ट्रॅडिशनल पॅटर्न आहे आणि त्याच पॅटर्नने ते रायटिंगच्या पेपरमध्ये सुद्धा जातील असं मला 100% खात्री वाटते. सो त्यावेळेला आपण बोलूया. म्हणजे काय आहे की फार मेहनत ते घेत नाही आहेत आणि त्याचंच रिफ्लेक्शन आपल्याला येणाऱ्या मेन्समध्ये पण दिसणार आहे. सो बघा इथंच त्यांनी विचारलेलं आहे. सो अ आणि ब फक्त योग्य आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 80 कॅबिनेट मिशन. पुन्हा तेच आहे बघा, मेकिंग त्याच चॅप्टरमधले प्रश्न. आणि हा तर प्रश्न इतक्या वेळेला आपण डिस्कस केला आहे कंबाईनच्या टेस्ट सिरीजमध्ये आणि याच्यात खूपदा. तिथंच ते घोळत आहेत. परत जर आपण प्रूफ म्हणून जायचं ठरलं तर जाऊया. थोडा वेळ गेला तरी हरकत नाही. मला वाटतं परीक्षा झाल्यावर जे डिस्कशन असतं ना ते उत्तरं कुठली आहेत हे शोधण्याकरता नसतं. आपण अभ्यास कुठून करायला पाहिजे होता, कुठून केला आणि रिव्हिजन किती करायला पाहिजे होती आणि किती नाही झाली हे चेक करणारं डिस्कशन हे आहे. सो मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन 80 नंबरचा प्रश्न इथंच ते आहे बघा की क्रिप्स आला आणि जे तिथे म्हटलेलं आहे स्टॅफर्ड क्रिप्स आहे आणि क्रिप्स प्रपोजल्स वेर रिजेक्टेड बाय द मुस्लिम लीग. सरळ वाक्य, मुस्लिम लीगने क्रिप्स प्रस्ताव नाकारला. कॅबिनेट मिशनच्या योजनेनुसार द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली वॉज कॉन्स्टिट्युटेड इन नोव्हेंबर 1946 हे इथं आलं आणि कॅबिनेट मिशनने 2 संविधान सभेच्या विचारांना नकार दिला. फायनली कॅबिनेट मिशन वॉज सेंट टू इंडिया. इट रिजेक्टेड द आयडिया ऑफ 2 कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. इथून इथपर्यंतच 3 वाक्य टाकायची आहेत. म्हणजे एक टॉपिक धरला याच्यावरून आपल्याला लक्षात काय येतं की नीट वाचायचं. जे वाचायचं ते नीट वाचायचं, अदरवाईज वाचायचं नाही. ते असे हॉरिझॉन्टल जात नाही आहेत, व्हर्टिकलच जातात. एक टॉपिक धरला की तिथूनच काही ना काही विचारायचं. UPSCच्या प्रिलिमसारखं असं आडवं तिडवं जाऊन वेगवेगळ्या संदर्भातली वाक्य ऑप्शन्समध्ये ते देत नाही आहेत. ठीक आहे. सो हे लक्षात ठेवायला पाहिजे. त्याच्यामुळे काय काय आहे मग बघा, मुस्लिम लीगने क्रिप्स प्रस्ताव जो आहे तो नाकारला होता. हे विधान जे आहे ते करेक्ट आहे. आणि कॅबिनेट मिशन नोव्हेंबर 1946 मध्ये संविधान सभा निर्माण झाली. 2 संविधान सभेच्या विचारांना त्यांनी नकार दिला आणि क्रिप्सचा जो प्रस्ताव आहे तो मुस्लिम लीगने नाकारलेला होता. की तो जो स्टॅफर्ड क्रिप्स म्हटला होता आधी येऊन 1942ला भारतात की वर्ल्ड वॉर सेकंड नंतर जे काही आहे ते एक प्रपोजल मी देतो, तर ते म्हणले की नाही आम्हाला 2 नेशन्स हवी आहेत. तर त्यांनी नाकारलं. पण पुढे जी संविधान सभा निर्माण करण्यात आली मग त्याच्यामध्ये ते झालं किंवा संविधान सभेची जी स्कीम आहे कॅबिनेट मिशन योजनेनुसार ती मोर ऑर लेस लीग त्याला तयार झालेलं दिसून. प्रश्न क्रमांक 81 हा थोडासा इंटरेस्टिंग प्रश्न आहे. ज्याला डिस्कशनची गरज आहे ना असा प्रश्न आहे. थोडासा इंटरेस्टिंग प्रश्न, ज्याला डिस्कशनची गरज आहे असा थोडासा इंटरेस्टिंग प्रश्न. म्हणजे असे जर प्रश्न आले तर मास्तरकी करायला काहीतरी अर्थ आहे, तर शिकण्याला काहीतरी अर्थ आहे. नीट वाचूया आपण हा प्रश्न. आधुनिक संविधानवाद या संकल्पनेची सुरुवात कोणत्या देशात झाली? इन विच कंट्री द कॉन्सेप्ट ऑफ मॉडर्न कॉन्स्टिट्युशनलिझम वॉज स्टार्टेड? आपल्याकडे कॉन्सेप्ट जे आहे नवीन लक्ष्मीकांतच्या याच्यामध्ये एक नवीन प्रकरण त्यांनी ॲड केलं बघा. मेकिंग नंतर कॉन्सेप्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन नावाचं प्रकरण त्यांनी ॲड केलेलं आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी कॉन्स्टिट्युशनलिझम अँड कॉन्स्टिट्युशनल गव्हर्नमेंट या संदर्भातली चर्चा केलेली आहे. डायरेक्ट त्यांनी याच्यात काही दिलं नाही, पण कॉन्स्टिट्युशनलिझम म्हणजे काय याविषयीची बेसिक चर्चा त्यांनी केलेली आहे. इथं थोडासा गोंधळ तो होऊ शकतो. काय म्हटलंय बघा, इन विच कंट्री द कॉन्सेप्ट ऑफ मॉडर्न कॉन्स्टिट्युशनलिझम वॉज स्टार्टेड? आधुनिक संविधानवाद या संकल्पनेची सुरुवात कोणत्या देशात झाली? मॉडर्न कॉन्स्टिट्युशनलिझम. आता कॉन्स्टिट्युशनलिझम म्हणजे काय हे थोडंसं आपण आधी समजून घेऊया. संविधानवाद किंवा घटनावाद असं साध्या मराठीत जर म्हटलं तर त्याचा अर्थ काय तो आपण आधी समजून घेऊया. साधं जर त्याला आपण म्हटलं की संविधानवाद म्हणजे काय, तर लिमिटेड गव्हर्नमेंट आणि रूल ऑफ लॉ, कायद्याचे राज्य आणि शासनाच्या अधिकारांवरती मर्यादा, म्हणजे तिथे जो आहे तो कारभार हा कॉन्स्टिट्युशनलिझम आहे असं आपल्याला म्हणता येतं. मियर एक्झिस्टन्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन, केवळ घटना अस्तित्वात आहे आणि तुमच्याकडे डिक्टेटर आहे, हुकुमशाह आहे, याला कॉन्स्टिट्युशनलिझम म्हणत नाहीत. तुमच्या देशातल्या जनतेला काय काय अधिकार आहेत, तुमच्या देशातल्या जनतेला काय अधिकार आहेत
ती जनता लिबर्टी आहे का, तिला ती स्वतंत्र आहे का, तुमच्या सरकारवरती काही निर्बंध आहेत का, तिकडे कायद्याचं राज्य आहे की मनमानी कारभार आहे, तुमच्याकडेचं जे सरकार आहे ते डेमोक्रेटिक आहे की फेक सरकार आहे, तुमच्याकडे सेपरेशन ऑफ पॉवर्स, न्यायपालिका स्वतंत्र आहे का, लेजिस्लेचर स्वतंत्र आहे का, कार्यकारी मंडळ स्वतंत्र आहे का, ज्युडिशरी इंडिपेंडंट आहे का, अशा अनेक गोष्टींचा समुच्चय आजच्या काळामध्ये कॉन्स्टिट्युशनलिझम या संज्ञेमध्ये होतो. थोडक्यात एक आदर्श सरकार, आदर्श पॉलिटिकल स्ट्रक्चर म्हणजे कॉन्स्टिट्युशनलिझम आहे असं ते मानलं जातं. मग आता हे जे सगळं आहे हे काय एका रात्रीतनं तयार झालेलं नाही. मग मॉडर्न कॉन्स्टिट्युशनलिझम म्हणजे हे सगळं असणं. कॉन्स्टिट्यूशन नावाचं पुस्तक तर आहेच आहे, पण त्याचबरोबर किंवा कॉन्स्टिट्यूशन तिथे आहेच आहे, त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी आहेत का, विशेषतः लिमिटेड गव्हर्नमेंट, शासन हे अमर्यादित सत्ता भोगणारं नाही आहे. लोकांना स्वतःचं, ज्याला आपण काय म्हणतो की तुम्हाला स्वतःचे अधिकार आहेत, असं जे काही आहे हे एका रात्रीत झालेलं नाही आहे, ते इव्हॉल्व्ह झालेलं आहे. पण मग ह्या सगळ्याची चर्चा कधी सुरू झाली किंवा मॉडर्न कॉन्स्टिट्युशनलिझम नावाची गोष्ट आहे केम इन टू, ही कधी अस्तित्वात आली, तर जगभर जेवढे अभ्यासक आज आहेत त्यांचं असं मत आहे की बाय द एंड ऑफ 18th सेंचुरी, 18व्या शतकाच्या शेवटी, 18व्या शतकाच्या शेवटी, 18वं शतक म्हणजे कोणतं, 1701 ते 1800, हे तुमचं काय झालं 18वं शतक आहे, 18th सेंचुरी. या 18व्या शतकाच्या शेवटी मॉडर्न कॉन्स्टिट्युशनलिझम जे आहे केम इन टू बेईंग. ह्याच्यावरती आता डिस्प्यूट नाही आहे. मॉडर्न कॉन्स्टिट्युशनलिझम नावाची जी गोष्ट आहे ती 18व्या शतकाच्या शेवटी आली, हे सगळीकडे आता जगभर मानलं जातं. आणि त्याच्यामध्ये अभ्यासक आजचे असं मानतात की या मॉडर्न कॉन्स्टिट्युशनलिझमला जर आपण थेरॉटिकली पाहिलं, ज्याला आपण काय म्हणतो डॉक्ट्रिन, तत्व स्वरूपात पाहिलं, तर ते आपल्याला इंग्लंडमध्ये दिसू शकतं. तत्वाच्या स्वरूपात जर आपण त्याची सुरुवात अगोदर जर गेलो, म्हणजे 18व्या शतकाच्या पूर्वी गेलो, अगदी 1215ला मॅग्ना कार्टा आहे ना, आपण म्हणतो की नाही भाग 3 मूलभूत हक्क, इंडियन कॉन्स्टिट्यूशनची जी काही भारताची मॅग्ना कार्टा मूलभूत हक्क, तसं इथे इंग्लंडची ती मॅग्ना कार्टा आहे ना, त्या राजानं ती सनद जी आहे ती लोकांना दिली. त्याच्यानंतर तिथे ग्लोरियस रिव्होल्युशन आहे इंग्लंडमध्ये, अनेक गोष्टी आपण तिथे बघतो. म्हणजे 1689 मध्ये बिल ऑफ राईट्स आहे इंग्लंडमध्ये सुद्धा. मग ह्या सगळ्याचं, ज्याला आपण मॉडर्न कॉन्स्टिट्युशनलिझम म्हणतो, याची तात्विक सुरुवात, डॉक्ट्रिनच्या स्वरूपातली सुरुवात ही इंग्लंडमध्ये झाली. तरी त्याचं जे ट्रान्सफॉर्मेशन इंटू कॉन्स्टिट्युशनल, ज्याला आपण काय म्हणूया प्रिन्सिपल म्हणूया, त्याला घटनेमध्ये ॲक्च्युअल वास्तवामध्ये रूपांतरित करण्याचं काम प्रथम जे झालं ते 18व्या शतकाच्या शेवटी. आणि तसं करणारं पहिलं कॉन्स्टिट्यूशन किंवा पहिलं संविधान होतं जगातलं, ते म्हणजे तुमचं अमेरिका. तसं करणारं पहिलं संविधान होतं तुमचं अमेरिका, जिथे त्यांनी म्हटलं की नाही, इंडिव्हिज्युअल राईट्स, लोकांचे हक्क जे काही आहेत ते महत्त्वाचे आहे. इंडिव्हिज्युअल हा वीक असतो आणि त्याला प्रोटेक्ट करण्याचं काम आम्ही करणार आहोत. शासन यंत्रणेच्या आर्बिट्ररी पॉवरच्या हस्तक्षेपाला किंवा एन्क्रोचमेंटला आम्ही नकार देत आहोत. राजाशिवाय निर्माण झालेलं हे आमचं राज्य आहे. त्यामुळं तसं जर पाहिलं तर इंग्लंडमध्ये 1215 पासून मॅग्ना कार्टा त्या सनदेपासून त्या कॉन्स्टिट्युशनलिझमची सुरुवात आहे. पण मॉडर्न कॉन्स्टिट्युशनलिझम नावाची जी काही संज्ञा आहे, ज्याला आपण म्हणतो की ते अस्तित्वात आलं, ते 18व्या शतकाच्या शेवटी आलं. आणि त्याच्यामुळं जर आपल्याला क्रोनॉलॉजिकली जायचं म्हटलं या कॉन्सेप्टच्या, तर त्याचं उत्तर आपल्याला अमेरिका असं द्यावं लागतं. माझ्या दृष्टीने ते अमेरिका असं आहे. मी का अमेरिका म्हणतोय, मॉडर्न कॉन्स्टिट्युशनलिझम ही संज्ञा 18व्या शतकाच्या शेवटी उगम पावली, यावरती जगभरातल्या राजकीय तज्ज्ञांचं एकमत आहे. ही गोष्ट बियॉन्ड आता डिस्प्यूट आहे की 18व्या शतकाच्या शेवटी मॉडर्न कॉन्स्टिट्युशनलिझम जे आहे त्याचा उदय होतो. आणि त्यावेळेला मग पहिलं जर आपण बघितलं तर 1789ला अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडन्स नंतर त्यांचं संविधान येतं. पुढे अर्थातच 1790-91 सुमारास फ्रेंच राज्यक्रांती आणि त्यातनं आलेलं संविधान सुद्धा आहे, लिबर्टी, फ्रॅटर्निटी आणि त्या सगळ्या स्वातंत्र्य, समता, बंधुता. पण पहिलं रिटर्न कॉन्स्टिट्यूशन म्हणून मॉडर्न कॉन्स्टिट्युशनलिझम जे आहे ते अमेरिकेमध्ये आपल्याला दिसतं. आता इथं त्यांनी दुसरा एक अर्थ संभवतो, इन विच कंट्री द कॉन्सेप्ट ऑफ मॉडर्न कॉन्स्टिट्युशनलिझम वॉज स्टार्टेड. इन विच कंट्री, मग त्यांना जॉन लॉक हा जो काही तज्ज्ञ आहे, हा जो काही विचारवंत आहे, त्याच्यावर जर काही बोलायचं असेल कदाचित इंग्लंडच्या याच्यामध्ये, तर मग ते आन्सर इंग्लंड देऊ शकतात. ते आता कसं इंटरप्रिट करतायत
ते आता कसं, किंवा मॅकॉलीच्या त्या याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो की मॅकॉलीनी ते मांडलं, तर त्याच्यामध्ये ते इंग्लंड किंवा काय असं म्हणू शकतात का? पण मी इथं जो इंटरप्रिट करतो आहे की मॉडर्न कॉन्स्टिट्युशनलिझम नावाची गोष्ट कुठल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिसते, असं जर हा प्रश्नाचा अर्थ घेतला तर त्याचं उत्तर अमेरिका असं येतं. आधुनिक संविधानवाद या संकल्पनेची सुरुवात, म्हणजे त्या संकल्पनेची सुरुवात कशाच्या थ्रू? त्यांच्या कॉन्स्टिट्यूशनच्या थ्रू, असं जर इंटरप्रिट केलं तर ते अमेरिका येईल. आणि विचारवंत आणि ह्याच्या थ्रू जर आपण म्हटलं तर मग ते इंग्लंड असं होऊ शकतं. आता याचे दोन अर्थ निघतायत, पण मी जो अर्थ घेतोय की मॉडर्न कॉन्स्टिट्युशनलिझम नावाचं तत्व कुठल्या राष्ट्राच्या घटनेमध्ये दिसतं, तर ते पहिल्यांदा अमेरिकेच्या याच्यामध्ये दिसायला पाहिजे. आणि ते जर एकदम एक्सप्लिसिटली इव्हॉल्व झालेलं पाहिलं तर भारताचं जे 1950ला आलेलं संविधान आहे त्याच्यामध्ये तर खूप क्लिअर सेपरेशन ऑफ पॉवर्स आपल्याला दिसतात. सो सगळ्याच राष्ट्रांच्या घटनांमध्ये मॉडर्न कॉन्स्टिट्युशनलिझमच्या जे पॅरामीटर्स आहेत, जी वैशिष्ट्ये आहेत ती दिसतात, पण पहिल्यांदा त्या आधुनिक काळामध्ये ते अमेरिकेच्या याच्यामध्ये निर्माण होताना दिसतं, म्हणून ते अमेरिका आहे. अदरवाईज संकल्पनेची सुरुवात म्हणजे कोण जनक आहे, कोण काय आहे, आणि मग त्याच्यावरती लिहिणारे मग काही लॉक असेल किंवा मग ते मॅकॉली असेल तर मग ते इंग्लंडच्या याच्यात जाऊ शकतो. पण आत्ता मी माझं इंटरप्रिटेशन सांगितलं. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 82, खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. जी व्यक्ती राष्ट्रपती म्हणून पद धारण करीत असेल किंवा जिने असे पद धारण केले आहे ती व्यक्ती संविधानाच्या अन्य तरतुदींना अधीन राहून फेरनिवडणुकीकरता पात्र असेल. करेक्ट आहे. कोणतीही व्यक्ती राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास अर्हता प्राप्त असल्याखेरीज राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीस पात्र असणार नाही. हे चूक आहे. इथे ती जी तरतूद आहे ती म्हणजे लोकसभेचा सदस्य म्हणून त्याची पात्रता पाहिजे. सो फक्त इथे सुद्धा त्यांनी जे केलं काय आहे, एकाच ते प्रकरण घ्यायचं राष्ट्रपतीचं. प्रश्न क्रमांक 82 आपण बघूया. 82 मिळालं पटकन तर बघू. 83 85 हे जे असं शोधणं आहे ना, ह्या प्रोसेसला खरं तर आपण ते जायला पाहिजे. क्वालिफिकेशन्स ऑफ द इलेक्शन ऑफ द प्रेसिडेंट, तेच त्यांनी म्हटलंय की तो क्वालिफाईड फॉर इलेक्शन ॲज मेंबर ऑफ लोकसभा जे काही आहे, आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत की तो फेरनिवडणुकीस पात्र असतो वगैरे वगैरे, ते सगळं इथे त्यांनी दिलेलं आहे. या चॅप्टरमध्येच ते येतं. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 83, अँग्लो इंडियन समुदायासाठी तरतुदींबाबत खालीलपैकी अयोग्य विधाने जे आहे ते ओळखा. अँग्लो इंडियन समुदाय, इथे सुद्धा तो जे प्रकरण आहे लक्ष्मीकांत मधलंच ते पुन्हा काढतो मी. प्रश्न क्रमांक 83 83, हे बघा प्रकरण एकच आहे, स्पेशल प्रोव्हिजन्स रिलेटिंग टू सर्टन क्लासेस. 77 नंबरचं प्रकरण, आणि त्याच्यामध्ये स्पेशल प्रोव्हिजन्स फॉर अँग्लो इंडियन्स. आणि इथं त्यांनी शेवटी टेबलमध्ये हे आर्टिकल दिले आहेत. तिथे 335 त्यांनी म्हटलं आहे क्लेम्स ऑफ शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब्स टू सर्व्हिसेस अँड पोस्ट. सो 335 हे चुकीचं आहे. शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब जे काही आहे यांचा जो क्लेम आहे सर्व्हिसेस, सेवा आणि पदांच्या बाबतीत, त्याच्याविषयीची तरतूद जी आहे ती तुमच्या 335 मध्ये केली आहे. सो जे आहे ते चुकीचं आहे. तर अयोग्य विधान ओळखा, म्हणजे इथं नाही, हे गेलं, हे गेलं, आणि आता फक्त 1 आणि 4 जे आहे ते राहिलं. म्हणजे तुम्हाला आता चेक करायचं की खालचे 2 अयोग्य आहेत की नाही, आणि खालचं 2 काय आहेत मग त्याची थोडीशी चर्चा आपण करूया. मग ते जे आर्टिकल्स आहेत ते सुद्धा त्या टेबलमध्ये त्यांनी व्यवस्थित दिलेले आहे. सो ब आणि क जे आहेत हे करेक्ट आहेत. ब आणि क जे आहेत हे करेक्ट आहेत. मग अँग्लो इंडियनचं जर आपण बघितलं सो हे 337 मधल्या या ही वाक्य आहेत. 337 कॉन्स्टिट्यूशनमध्ये डायरेक्ट त्यांनी त्याच्यातलीच ती वाक्य दिलेली आहेत की अँग्लो इंडियन समाजाच्या लाभाकरता जे आहे की संविधानाच्या प्रारंभानंतर पहिल्या 3 वित्तीय वर्षात जी काही आहे शिक्षणाच्या बाबतीत 337 मधले त्यांनी ते केलेलं आहे की स्पेशल प्रोव्हिजन्स फॉर एज्युकेशन, आणि 336 मध्ये गेले तर त्यांच्या पोस्ट किंवा सर्व्हिसेसच्या बाबतीत 336 मध्ये तरतूद आहे. शिक्षणाच्या बाबतीत 337 मध्ये तरतूद आहे. तिथं हे दिलेलं आहे की तुम्ही संविधानाच्या इम्प्लिमेंट केल्यानंतर 3 वर्षापर्यंत तेवढेच द्या जेवढे 31 मार्च 1948 त्या वित्तीय वर्षामध्ये दिले होते, आणि त्याच्यानंतरच्या 3 वर्षांमध्ये बाय 10%, मे बी लेस 10%, म्हणजे बाय 10% असा शब्द इथं पाहिजे होता की 10% पुढे तुम्ही ते कमी करता.
कमी करा आधीच्या म्हणजे प्रिसिडिंग इयर्स पेक्षा. सो ब आणि क जे आहे ते करेक्ट आहे, फक्त अ जे आहे ते अयोग्य आहे. अर्थात हे सुद्धा खूप फॅक्च्युअल होतं, म्हणजे आर्टिकल 337 मधल्या तरतुदी आहेत, 335 तुम्हाला माहीत पाहिजे की SC आणि STचं क्लेम्स आहे, पण तो चॅप्टर बघणं त्या केसमध्ये गरजेचं होतं. फॅक्च्युअल जो डेटा आहे तो इथे बघायला पाहिजे. आणि आपल्याला याच्या संदर्भातच मी नेहमी जी डिस्कस करत असतो की 104वी घटना दुरुस्ती 2019 नुसार अँग्लो इंडियन समुदायाचं विधानसभेमध्ये त्यांचं एक सदस्य देणं किंवा लोकसभेमध्ये राष्ट्रपतींनी त्यांचे 2 सदस्य देणं, ही तरतूद जी आहे ती आता 2020 नंतर नष्ट करण्यात आलेली आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 84, अगदी प्लेन प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते भारताच्या राज्यघटनेतील भाग 1 मधील कलम 1 ते 4 संबंधित आहे? काय आहे, काय वाक्यरचना आहे? खालीलपैकी कोणते भारताच्या राज्यघटनेतील भाग 1 मधील कोणते काय, खालीलपैकी कोणती तरतूद म्हणावं, खालीलपैकी कोणती काय अनुच्छेद म्हणावं, खालीलपैकी कोणते प्रकरण म्हणावं? तर लूज डिझाईन हा आयोगाचा म्हणजे व्यवच्छेदक लक्षण त्यांचं आहे. काय आहे? द युनियन अँड इट्स टेरिटरी. पर्याय क्रमांक 3 फक्त अ. आणि शेवटचा प्रश्न, भारताच्या राज्यघटनेतील अनुच्छेद 371 व त्याच्या उपअनुच्छेदानुसार विशेष दर्जा नसलेली राज्ये ओळखा. जे काय त्रिपुरा आणि झारखंड. आपल्याला माहिती आहे की नागालँड, आसाम, मिझोराम, मणिपूर, सिक्कीम. 371A मध्ये नागालँड आहे, 371C मध्ये तुमचं मणिपूर आहे, सिक्कीम 371F मध्ये आहे आणि मिझोराम 371G मध्ये आहे. आपण जोड्या लावामध्ये अनेकदा हे बघितलेलं आहे. सो हे झाले 15 प्रश्न. आणि याच्यातून मला जे सांगायचं आहे की सोर्स एम लक्ष्मीकांत 15 पैकी ठीक आहे, चल आपण आणखी एक तुम्हाला हे देऊया की तो जो अँग्लो इंडियनचा प्रश्न आहे तो नसेल बघितला तर किमान 13 प्रश्न तरी 26 मार्क तिथं कन्फर्म पडायला पाहिजे. तिथं ते यायलाच पाहिजे होते 26, खरं तर 28च पाहिजे, कारण आपण लक्ष्मीकांत हे पुस्तक पाठ करा असं मी अनेकदा सांगितलेलं आहे. आणि एखादा चुकला तर तो अमेरिका किंवा इंग्लंड असं जे आहे की तिथे इंटरप्रिटेशन करताना मी कुठला झोन घेतला हे पण सांगितलं की कुठल्या घटनेमध्ये आपल्याला ती लक्षणं पहिल्यांदा दिसतात. असं म्हटलं तर ते अमेरिका. आणि इतर जर तुम्ही म्हटलं की ठीक आहे, एखाद्या विचारवंतांनी असंच जर मांडणी केलेली असेल की इंग्लंडच्या याच्यामध्ये 1215चं मॅग्ना कार्टा आणि त्याच्यानंतर ग्लोरियस रिव्होल्युशन, तिथलं बिल ऑफ राईट्स असेल तर मग ते इंग्लंड असं ते कोणी देऊ शकेल. तिथे तो आपण एक आत्ता सोडून देऊया, इंटरप्रिटेशनला ओपन आहे तो. 14×2=28 मार्क्स हे पडायलाच पाहिजेत. लक्षात येत आहे? हा झाला महत्त्वाचा मुद्दा. पॉलिटीचं जर क्लिअर असेल तर मग पुढे आपल्याला त्या बेसवर इतर गोष्टी बोलता येतील. आणखी एक महत्त्वाची सूचना, डेक्कन IAS ज्या पद्धतीनं यापूर्वी राज्यसेवा मुख्य परीक्षेची टेस्ट सिरीज कंडक्ट करत होतं त्याच पद्धतीनं आपण आता नव्या पॅटर्नला सामोरे जाताना टेस्ट सिरीज कंडक्ट करणार आहोत. 20 नोव्हेंबर रोजी आपला पहिला पेपर आहे. आपले 15 फुल लेंथ 3-3 तासांचे पेपर्स असणार आहेत. मी स्वतः त्याच्या इव्हॅल्युएशनमध्ये सहभागी आहे. 1-to-1 डिस्कशन आपण करणार आहोत, त्याचे व्हिडिओ डिस्कशन घेणार आहोत, त्याचे मॉडेल आन्सर्स देणार आहोत. मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये आपण पेपर लिहून घेणार आहोत. आणि आम्ही टेस्ट सिरीजमध्ये डेडिकेटेडली काम करणारे ज्याला आपण म्हणतो एक इन्स्टिट्यूट आहोत. तर तिथे आपला प्रयत्न अगोदरच्याच पॅटर्न प्रमाणे असणार आहे. आपला जो प्रयत्न आहे तो ऑनेस्ट असणार आहे. त्यामुळं 20 नोव्हेंबरपासून आपण हे लिहूयात. अनेक विद्यार्थी आता आमच्याकडे विचारतात की सर तुमच्याकडे ह्या विषयाचा क्रॅश कोर्स आहे का, त्या विषयाचा क्रॅश कोर्स आहे का? क्रॅश कोर्सेस तर आहेतच. तुम्ही क्रॅश कोर्स आमच्याकडे करू शकता, इतर कुठल्या इन्स्टिट्यूशनमध्ये करू शकता. पण आमचं मेन जे काम आहे, मुख्य जे काम जे मला आवडतं आणि जेच मला सगळ्यात महत्त्वाचं वाटतं स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत ते म्हणजे टेस्ट देणे. आणि त्यामुळे जर लेखनाची परीक्षा असेल तर लेखनच केलं पाहिजे. वर्गात जाऊन आपण कितीही शिकलो आणि लिहिलं नाही तर त्याचा उपयोग नाही. आणि नुसतं लिहिणं म्हणजे 5 प्रश्न लिहिणं, 10 प्रश्न लिहिणं नाही. काहीतरी आपण लहान मुलांना खेळायला देतो तसं 125 मार्कांची टेस्ट घ्यायची, तुम्ही आज 10 लिहा उद्या 5 लिहा, असं काम आपण करणार नाही. आले तुम्ही की 3 तास तुम्हाला तिथं बसवून ठेवणार मी, तुमच्याकडून ते लिहून घेणार, डोकं रिकामं होईपर्यंत आपण लिहिणार आणि त्याच्यावरती आपण बोलत राहणार. सो लिहिण्याचा एक्सरसाइज महत्त्वाचा आहे. 20 नोव्हेंबरला आपला एसे निबंधाचा पेपर आहे. मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये आपण ते करणार आहोत. ज्या पॅटर्नप्रमाणे UPSC गेली आणि आयोग MPSC त्याला कसं डील करेल या सगळ्याचा विचार करून आपण ते पेपर्स डिझाईन केलेले आहेत. ठीक आहे. सो 20 नोव्हेंबरला नक्की भेटूया. धन्यवाद.